तर व्हायरल क्लिप संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे। आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांना आम्ही 2 दिवस आधी सेंटर देतो असंही सरदेसाई यांनी म्हटलंय। या सगळ्या संदर्भात सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी जय महाराष्ट्र सोबत संवाद साधताना त्यांनी नेमकं काय म्हटले ते पाहूया। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूया। सध्या देशात आणि राज्यात पेपर फुटी संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे। आता देखील आपण बघतोय कालपासून जवळपास संपूर्ण दिवस आणि आज देखील संपूर्ण दिवस सीईटीचे पेपर फुटलेत या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई सर। आपण त्यांना विचारणार आहोत, सर नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे? कारण व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झालेले आहेत, तुम्ही तक्रार केलेली आहे, कुठे कुठे नेमकं पाणी मुरतंय असं वाटतंय? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की आमच्या ज्या परीक्षा आहेत त्या अत्यंत पारदर्शकपणे आणि अत्यंत सुनियोजितपणे अत्यंत व्यवस्थित पार पडलेले आहेत। तुम्ही जो तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये पेपर फुटीचा उल्लेख केला, आमचा कुठलाही पेपर फुटलेला नाही। हे सगळे पेपर कॉम्प्युटराइज्ड असतात, एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये असतात आणि ते फक्त विद्यार्थ्याला त्याच्या कॉम्प्युटरवर मिळत असतात। त्याच्यामुळे पेपर फुटीचा तर कुठला प्रश्नच नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही परीक्षा वेगवेगळ्या सेशनमध्ये घेतली जाते, त्याच्यामुळे कुठला पेपर कोणाला मिळेल हे कोणाला कळलं जाऊ शकत नाही। ते तुम्हाला परीक्षेच्या आधी कळतं। आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचा पेपरसुद्धा नंतर त्यांना पाहायला देतो, त्याचा ऑब्जेक्शन त्यांना घ्यायला देतो, त्यांना आन्सर की रिलीज करतो। त्याच्यानंतर आमचे काही प्रश्न चुकले असतील तर ते आम्ही दुरुस्त करतो आणि तो त्यांना जर प्रश्न चुकला असेल तर तो काही त्यांना मार्क पण देतो। एवढ्या तऱ्हेने ट्रान्सपरंटली हे करून आम्ही आज रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे। त्याच्यामुळे हा जो रिझल्ट लागलेला आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी एक्झामिनेशनमधला त्या व्यक्तीचा जो परफॉर्मन्स आहे तो तिथे चांगला नसेल तर तो इथं पण चांगला असला नाही पाहिजे, असं जर आपलं लॉजिक असेल तर तिथे चांगला आहे आणि इथे जर त्याचा खराब असेल तर मग ह्याला काय उत्तर देणार आपण? व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।